नमस्कार. सर्व 10वी झालेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये 28,000 प्लस जागांची भरती ही चालू झालेली आहे. म्हणून ज्या उमेदवारांकडे 10वीमध्ये चांगले टक्के असतील किंवा जे तुमच्याकडं जे टक्के पडले असतील त्या टक्क्यावरती आपला फॉर्म हा 10वीच्या बेसवर भरायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही एक्झाम न देता त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजेच 10वीच्या टक्केवारीवरच आपले सिलेक्शन त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणून जे उमेदवारचं आहे आणि ऑनलाईन भरण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतील ते तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगतो. डॉक्युमेंटसाठी तुम्हाला आहे ना, पहिली गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवाराचा आधार कार्ड त्या ठिकाणी लागेल आणि दुसरी गोष्ट आहे तुम्हाला 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागेल आणि तिसरी गोष्ट आहे तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर लागेल. त्या ठिकाणी जो ॲक्टिव्ह असेल तुमच्याकडे असेल तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी लागेल आणि चौथी गोष्ट आहे तुम्हाला जातीचा दाखला त्या ठिकाणी लागेल तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर. आणि पाचवी गोष्ट आहे तुम्हाला फोटो आणि सही त्या ठिकाणी लागेल. जर उमेदवाराकडे एवढे डॉक्युमेंट अवेलेबल असतील तर त्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपला फॉर्म ऑनलाईन भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन खाली दिलेल्या नंबरवरती डॉक्युमेंट टाकून आपला फॉर्म ऑनलाईन भरून घेऊ शकता किंवा खाली दिलेल्या पत्त्यावरती येऊन आपला फॉर्म ऑनलाईन भरून घेऊ शकता. आणि तुम्हाला त्या ठिकाणी 3 पदं दिलेले आहेत. त्या ठिकाणी पहिला पद आहे ब्रांच पोस्ट मास्टर आहे, दुसरा पद आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरा पद आहे डाक सेवक. असे 3 पदं दिलेले आहेत. उमेदवारांनी एवढी बाब लक्षात घ्यायची आहे आणि आपला फॉर्म हा लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे. फॉर्म भरण्यासाठी 16 फेब्रुवारी लास्ट डेट आहे, पण त्या ठिकाणी आपली नोंदणी ही 14 फेब्रुवारीच्या आताच झालेली असली तरच आपल्याला 16 फेब्रुवारीपर्यंत आपला फॉर्म सबमिट करता येऊ शकतं. फॉर्म हा 31 जानेवारीपासून चालू झालेले आहेत. म्हणून उमेदवारांनी ही बाब लक्षात घेऊन आपला फॉर्म हा लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्यायचा आहे. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करून घ्या. आज असंच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. धन्यवाद.